मॉर्निंग स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चर्समध्ये आपण नंबर सिस्टीम्स पाहिले होत्या. त्याच्या पुढचं जे आर्टिकल आहे ते आपल्याला पाहिजे कोड्सवरती. ते कोड्स म्हणजे नक्की काय ते पहा. की डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं आपण नंबर सिस्टीम्स वापरतो त्या पद्धतीनं काही कोड्स वापरले जातात. त्यातला पहिला जो कोड आहे तो आहे ASCII कोड. ASCII कोड. हा जो ASCII त्याचं प्रोनाउन्सिएशन जे आहे ते या पद्धतीने केलं जातं, आस्क ई. हा कशासाठी वापरला जातो? टू गेट इन्फॉर्मेशन इनटू अँड आउट ऑफ अ कॉम्प्युटर वी नीड टू यूज सम काइंड ऑफ अल्फा न्यूमॅरिक कोड. म्हणजे कम्प्युटरमध्ये डेटा इनपुट इन करण्यासाठी किंवा कम्प्युटरमधून डेटा आउट करण्यासाठी आपल्याला काही अल्फा न्यूमॅरिक कोड्स लागतात. आता अल्फा न्यूमॅरिक कोड म्हणजे काय? तर अल्फा न्यूमेरिक कोड याचा अर्थ अल्फा म्हणजे अल्फाबेट्स, न्यूमॅरिक म्हणजे नंबर्स. म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला काही अल्फाबेट्स असतील, त्याचबरोबर काही नंबर्स असतील आणि इतर सिम्बॉल्स असतील. तर अशा पद्धतीचा जो कोड आहे त्याला म्हणतात अल्फा न्यूमॅरिक कोड. तर हा जो अल्फा न्यूमॅरिक कोड असेल तर तो आपल्याला कम्प्युटरमध्ये डेटा इन आणि डेटा आउट करण्यासाठी लागतो. ॲट वन टाइम मॅन्युफॅक्चरर्स यूज देअर ओन अल्फा न्यूमॅरिक कोड्स विच लेड टू ऑल काइंड्स ऑफ कन्फ्युजन. पहिल्यांदा काय करायचे, मॅन्युफॅक्चरर जे असतील कम्प्युटरचे ते स्वतःचा कोड जनरेट करायचे. मग तो कोड प्रत्येक मॅन्युफॅक्चर जो असेल तो वेगवेगळा कोड जनरेट करतो. त्यामुळं काय व्हायचं की कन्फ्युजन यायचं. आणि म्हणून काय केलं, इंडस्ट्री जी असेल, इव्हेंच्युअली इंडस्ट्री सेटल्ड ऑन अन इनपुट आउटपुट कोड नोन ॲज. मग इंडस्ट्रीनं काय ठरवलं की सगळ्यांनी मिळून एकच कोड तयार करायचा इनपुट आणि आउटपुटसाठी. आणि तो जो कोड असेल त्याला ASCII कोड असं म्हटलं जातं. आता ASCIIमध्ये पहा, हा जो ए आहे तो अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आणि याचा शॉर्ट फॉर्म जो आहे तो ASCII. त्याचं प्रोनाउन्सिएशन करायचं ASCII या पद्धतीनं. दिस कोड अलाउज मॅन्युफॅक्चर टू स्टँडर्डाइज कम्प्युटर हार्डवेअर. आणि याच्यामुळे काय झालं की मॅन्युफॅक्चरर जे होते त्यांना जे हार्डवेअर असेल कम्प्युटरचं ते स्टँडर्डाइज करण्यासाठी सोयीस्कर झालं. आता हा हार्डवेअर कोणतं असतं तर कीबोर्ड्स असतो, प्रिंटर असतात, व्हिडिओ डिस्प्ले असतात. हे जे प्रत्येक आपण पाहतो की कुठलाही कीबोर्ड कुठल्याही कम्प्युटरला जोडला तरी तो वर्क होतो, कोणत्याही कंपनीचा. प्रिंटर जर असेल तर तो कुठलाही प्रिंटर जर असेल तर कुठल्याही कम्प्युटरला तो कनेक्ट होतो. याचं कारण काय, तर हा जो कोड असेल तो प्रत्येकाचा सेम आहे आणि म्हणून ह्या ASCII कोडला जास्त महत्त्व आहे. आता हा कोड कशा पद्धतीने आहे पहा. ASCII कोड जो आहे the ASCII code is a 7-bit code format. हा जो कोड असेल तो 7-bit कोडमध्ये. म्हणजे कशा पद्धतीनं पहा, हा लिहिताना X0, X1, X2, X3, X4, X5 आणि S6 म्हणजे टोटल डिजिट्स पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7. So it is a 7-bit code format where each X is a 0 or 1. म्हणजे प्रत्येक X जो असेल तो काय असेल, हे सगळे X बीट काय असतील, एक तर 0 असतील किंवा 1 असतील. अशा पद्धतीनं हा फॉर्मॅट असतो.
आता याच्यासाठीचं काय केलेलं आहे, एक टेबल तयार केलेलं आहे की आस्की कोड जो असेल त्याचं एक टेबल तयार केलं. आता हे टेबल कशा पद्धतीने पहा, तर हे जे आस्की कोडचं टेबल असेल तर ते या पद्धतीनं असतं. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल इथं बीट कोणतं आहे, X4 आहे, X5, X6. हे जे 3 बीट आहेत X4, X5, X6 हे MSB बीट आहेत. म्हणजे हा जो आपण कोड मगाशी पाहिला होता X4, X5, X6 हे 3 काय झाले, MSB बीट झाले. आणि X0, X1, X2, X3 हे जे असतील तर ते या ठिकाणी आहेत X0, X1, X2 आणि X3. मग या ठिकाणी X0, X1, X2, X3च्या ह्या व्हॅल्यूज आहेत इथं टेबलमध्ये दाखवलेले आहेत. आणि X4, X5, X6च्या या व्हॅल्यूज आहेत, बरोबर आहे. आणि तुमच्या इथं लक्षात येतील की काही सिम्बॉल्स आहेत. SP म्हणजे स्पेस बार असेल, नंतर हे डॉलरचं साईन आहे, हे ब्रॅकेट्स आहेत, हे मल्टिप्लिकेशन, प्लस, कॉमा, मायनस, नंतर ही स्लॅश. म्हणजे हे जे कीबोर्डवरचे जे तुम्ही पाहता सिम्बॉल्स ते इथं आहेत. त्यानंतर इथं अल्फाबेट्स इथं डिजिट्स आहेत 0 पासून 9 पर्यंतचे. त्याच्यानंतर हे जे पुढचे बीट्स आहेत त्याच्यामध्ये @ आहे, आणि त्याच्यानंतर हे कॅपिटल लेटर्स आहेत 26 आणि त्याच्यानंतर हे स्मॉल 26 लेटर्स आहेत. म्हणजे हे सगळे मिळून तुमचे काय होतात, कीबोर्डचे फॉर्मॅट तयार होतात. आता हा जो 7 बीट कोड असेल तो प्रत्येक याच्यासाठी कशा पद्धतीने डिफाईन करतात, तर ते पाहण्यासाठी आपण एक जनरल फॉर्म्युला पाहू. मला हे जर लेटर पाहिजे असेल, मी जर समजा ए साठीचा कोड पाहिजे असेल मला, तर फॉर्मॅट काय राहणार, X6, X5, X4, नंतर X3, X2, X1 आणि X0. मग आता मी काय करणार की ए साठीचं असणारा करस्पॉन्डिंग X4, X5, X6 बघणार. त्याच्यासाठी असणारा X0, X1, X2, X3 हा पाहणार. आणि ते जर पाहायचं झालं तर तुम्ही जसं आपण लॉग टेबल पाहतो त्या पद्धतीनं पाहता. हा ए इथं आहे, हा ए इथं असेल तर त्याच्यासाठीचा X4, X5, X6 काय 100. हा ए कॅपिटल एसाठी किती येतो 100 आहे. म्हणजे हा जो असेल तो इथं लिहायचा. हा तर आपण लिहिणार आहे 100. हा पहा ए साठीचा कोड 100. नंतर हॉरिझॉन्टली तसंच जातो मी इथं. हॉरिझॉन्टली जर इकडे गेला तर हा कोड किती येतो 0001. म्हणजे हा जो कोड असेल तो लिहिताना या पद्धतीनं लिहायचा आहे. कॅपिटल ए साठीचा कोड आहे 0001. म्हणजे ज्यावेळेला कीबोर्डवरती तुम्ही ए प्रेस करता, कीबोर्डवरती ज्यावेळेस ए प्रेस करता त्यावेळेला तिथं कोड कोणता जनरेट होईल 1000001. म्हणजे हे जे करस्पॉन्डिंग बीट्स असतील ते एक तर 0 असतील किंवा 1 असतील. तर अशा पद्धतीनं ज्यावेळेला कीबोर्डवरती ए प्रेस करता त्यावेळेला हा कोड जनरेट होतो. आणखी दुसरं एक एक्झाम्पल पाहू आपण. दुसरं जे एक्झाम्पल आहे ते स्मॉल ए साठी पाहू. म्हणजे जर आपण स्मॉल ए घेतला तर त्याच्यासाठीचा कोड काय असतो तो पाहू. पुन्हा हे टेबल पाहायचं. आता स्मॉल ए जर घेतला तर तुम्ही इथं येतो. म्हणजे हा झाला स्मॉल ए. स्मॉल एला X6, X5, X4 किती स्मॉल ए साठी तो येईल 110. म्हणजे या ठिकाणी हा येईल 110. त्याच्यानंतर आता बिट्स कोणती पाहिजेत आपल्याला X0, X1, X2 आणि X3. पुन्हा ते टेबल पाहायचं. हे जे टेबल असेल त्या टेबलमध्ये जर तुम्ही पाहिलं तर स्मॉल ए साठी करस्पॉन्डिंग बीट्स हे पुन्हा सेम आहेत कॅपिटल ए साठीचे 0001. म्हणजे या ठिकाणी लिहिणार 0001. म्हणजे पहा कीबोर्डवरती कॅपिटल ए प्रेस केला तर हा कोड जनरेट होतो, स्मॉल ए प्रेस केला तर हा कोड जनरेट होतो. म्हणजे ज्यावेळेला आपण कॅप्स लॉक करतो त्यावेळेला कोड जनरेट होणारे वेगवेगळे असतात. म्हणून हा जो कोड असेल हा सर्व मॅन्युफॅक्चररचे कीबोर्ड जे असतील इनपुट आउटपुट कुठल्याही डिव्हाइसेस त्याला हाच कोड जनरेट होतो. त्याच्यानंतर आणखी दुसरं एक्झाम्पल पाहू स्मॉल बी. आता स्मॉल बी साठी पहा. स्मॉल बी साठी जर पाहिलं तर हे बिट्स पुन्हा 110 आहेत. कोणते X6, X5, X4. त्याचे स्मॉल बी साठी ते किती 110. म्हणजे स्मॉल बी साठी किती येणार आहे 110 येणार आहे.
आणि आता करस्पॉन्डिंग बिट्स कोणते पाहिजेत आपल्याला? x0, x1, x2 आणि x3. म्हणजे इथं पाहू, हे स्मॉल बी साठी आपण बघतोय आता. म्हणजे हे हॉरिझॉन्टल जर इथं गेला तर तुम्ही येईल तो 0 0 1 0. म्हणजे या ठिकाणी येईल 0 0 1 0. म्हणजे बी साठी x4, x5, x6 हे सेम आहेत, पण हे बिट्स मात्र वेगळे आहेत. कोणते? x0, x1, x2 आणि x3. तर तुम्ही हा टेबल जर पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की कोणतंही डिजिट्स घेतलं, अल्फाबेट घेतला किंवा नंबर घेतला. आता नंबर 9 जर घेतला तर 9 साठी काय येणार आहे? x4, x5, x6. म्हणजे x4, x5, x6 9 साठी जर घेतला तर तो येईल 0 1 1. म्हणजे इथं जर तुम्ही 9 घेतलं तर येईल 0 1 1. हा पहिला येईल नंबर. आणि आता परत त्याला 9 साठी आपण पाहतोय, हा घेतला 0 1 1. इथं 9 साठी जर इकडं हॉरिझॉन्टली गेला तर तो येईल 1 0 0 1. म्हणजे इथं येईल 1 0 0 1. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की जर टेबल पाहिलं तर कीबोर्डवरती असलेल्या प्रत्येक कोडसाठी, डिजिटसाठी, अल्फाबेटसाठी एक पर्टिक्युलर कोड जनरेट होतो. आणि हा जो कोड इथं जनरेट झाला, हा जो कोड असेल त्याला म्हटलं जातं आस्की कोड किंवा अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. आता आणखी एक दोन एक्झाम्पल पाहू, मॅथमॅटिकल पाहू. प्लस साईनसाठी पाहू. प्लस साईनसाठी जर तुम्ही पाहिलं तर प्लस साईन जर घेतली तर इथं आलं. प्लस साईनसाठी x6, x5, x4. म्हणजे हा कॉलम कॉईल प्लससाठी येईल 0 1 0. तो इथं लिहायचा 0 1 0. त्याच्यानंतर पुढचा कोड कोणता पाहायचा आपल्याला? x3, x2, x1, x0. मग पुन्हा काय करायचं? टेबल पाहायचं आणि प्लससाठी जर पाहिलं तर ते येईल 1 0 1 1. म्हणजे हे येईल 1 0 1 1. मायनससाठी घेतलं, मायनससाठी जर घेतलं तर पुन्हा टेबल पाहायचं. मायनससाठी घेतलं तर पुन्हा 0 1 0. हे येतील x6, x5, x4. म्हणजे 0 1 0. त्याच्यानंतर आपण मायनसचं पाहतोय तर इकडचे बिट्स येतील 1 1 0 1. म्हणजे हे बीट येईल 1 1 0 1. म्हणजे तुम्ही या पद्धतीनं काय करू शकता? पर्टिक्युलर जे लेटर असेल, कॅपिटल असेल, स्मॉल असेल किंवा अल्फाबेट्स असतील कुठली किंवा मॅथमॅटिकल सायन्स असतील, तर ते जे असतील तर त्याचा एक कोड जनरेट करू शकता. आणखी एक बटन आहे आपल्या कीबोर्डवरती, ते आहे स्पेस बारचं. स्पेस बारचं जर बटन पाहिलं तर तुम्ही त्याच्यासाठी आपल्याला येतो SP. म्हणजे SPच्या साठी पहिले बिट्स काय येतील? MSB बीट येतील 0 1 0. म्हणजे येतील 0 1 0. आणि त्याच्यानंतर करस्पॉन्डिंग हे जे बिट्स असतील x3, x2, x1, x0 ते किती येतील? 0 0 0 0. म्हणजे येतील 0 0 0 0. तर हे बीट या पद्धतीनं काय केले जातात? तयार केले जातात. तर इथं जो आपण आस्की कोड आता पाहिलेला आहे, हा जो आस्की कोड असेल तर हा बीट फॉर्मॅट किती असतो? 7 बीट कोड फॉर्मॅट असतो. आणि हा स्टँडर्डाइज केलेला आहे. म्हणजे प्रत्येक लेटरसाठी एक पर्टिक्युलर कोड जनरेट होतो आणि तो कोड पाहण्यासाठी आत्ता मी जे दाखवलं टेबल तर ते उपयोगी पडतं. तर आता हा आस्की कोड जो असेल तो काय केला जातो? द आस्की कोड इज यूज्ड फॉर सेंडिंग डिजिटल डेटा ओव्हर टेलिफोन लाईन्स. म्हणजे इनिशियली काय केलं जातं? इंटरनेट जे असेल ते टेलिफोन लाईन्सवरती पाठवलं जात होतं. आता काय केलं जातं? त्याच्यासाठी ऑप्टिकल फायबर यूज केलं जातं. आता काय होतं की ज्या वेळेला हा डेटा तुम्हाला पाठवायचा असेल, आता पहा इथं हा जो घेतला मी, हा ए घेतला, हा बी घेतला. आपण डेटा पाठवतोय ए कडून बी कडे, बरोबर आहे. हा झाला ट्रान्समीटर, हा झाला रिसिव्हर. ज्या वेळेला इथून हा डेटा आपण पाठवणार आहे तो काय असणार आहे? या फॉर्मॅटमध्ये असेल 1 0 1 0च्या, बरोबर आहे. 1 0 1 0 मध्ये काय होऊ शकतं की एखाद्या वेळेला एखादं बीट, 1 बीट हे काय होऊ शकतं? चुकू शकतं. सो दॅट शुड बी 1 बीट एरर. आणि एक बीट चुकलं
की त्या ठिकाणी काय होणार आहे, एरर प्रोड्यूस होणार आहे. कारण काय होतं की जर 0-1 जर कोड चुकला तर पर्टिक्युलर लेटर जायच्या ऐवजी दुसरं लेटर सेंड केलं जातं. जसं तुम्हाला इतिहासामध्ये माहिती आहे, पेशव्यांच्या याच्यामध्ये दचा मा केलं गेलं, म्हणजे एक बीट चुकलं तर त्याचा इफेक्ट जो असेल तो वेगळा असू शकतो, आउटपुट वेगळं असू शकतं. सो देर शुड बी अ पॉसिबिलिटी ऑफ 1 बीट एरर that may be occur in transmitted data. To catch this error, a parity bit is transmitted along with the original bits. मग काय केलं जातं, त्याच्यासाठी हे पाठवलेला डेटा म्हणजे ट्रान्समिट केलेला डेटा आणि रिसीव्ह केलेला डेटा सेम आहे का नाही पाहण्यासाठी एक बीट पाठवलं जातं आणि त्या बीटला म्हणतात पॅरिटी बीट. हे पॅरिटी बीट कशाबरोबर पाठवलं जातं, इट इज सेंड अलॉंग विथ दी ASCII कोड ऑफ दॅट पर्टिक्युलर नंबर, डिजिट एक्सेट्रा. ओके. मग ट्रान्समिटरला काय केलं जातं, in a receiver a parity checker at the receiving end can test for even or odd parity. आता पहिल्यांदा हे पॅरिटी म्हणजे काय ते सांगतो. व्हॉट इज मीन बाय पॅरिटी? There are two types of parity. One is called as even parity. Second is called as odd parity. आता हे इव्हन पॅरिटी आणि ऑड पॅरिटी म्हणजे काय? जो कोड असेल किंवा जो वर्ड असेल तुमचा डिजिटल वर्ड, याच्यामध्ये इफ देअर आर इव्हन नंबर ऑफ वन्स, म्हणजे जर या नंबरमध्ये तुम्ही पाठवलेल्या किंवा रिसीव्ह झालेल्या नंबरमध्ये नंबर ऑफ वन्स इव्हन आहेत का ऑड आहेत. म्हणजे आता पहा, एक एक्झाम्पल पाहतो. हा जो नंबर असेल याच्यामध्ये किती, हे नंबर ऑफ वन्स किती झाला, 1 आणि हा 2. सो देर आर 2 वन्स, म्हणजे ती जी पॅरिटी येईल ती कुठली, इव्हन पॅरिटी येईल. इफ in the received data or in received message, if there are odd number of ones, म्हणजे जर डेटामध्ये ऑड नंबर ऑफ वन्स असेल तर त्याला काय म्हणायचं, ऑड पॅरिटी म्हणायचं. जर डेटामध्ये इव्हन नंबर ऑफ वन्स असेल तर त्याला इव्हन पॅरिटी म्हणायचं. मग हे जे पॅरिटी बीट असेल इट इज सेंड अलॉंग विथ द ASCII बीट. मग आता समजा आपण हे पाठवलं, सपोज ए हा नंबर पाठवला, तर ए नंबर पाठवला तर त्याचा कोड काय, त्याचा कोड जो असेल तो आहे 1000001. हा याचा ASCII कोड आहे, बरोबर आहे. आणि जर त्याच्याबरोबर इथं जर पॅरिटी बीट पाठवलं तर ते जे पॅरिटी बीट हे कोणतं आहेत आपले, हे जे टोटल आहे ते x0 to x7 आहे. इथं एक करेक्शन थोडंसं करून घ्या, इथं बीट जे ते आपण 0 to 6 आहेत. 0 to 6 म्हणजे 7 बीट झालं. आणि इथं मात्र आता इथं 0 to 6 म्हणजे झाले 7 बीट. दिस इज अ 7 बीट कोड. 7 बीट कोडमध्ये काय केलं जातं, एक बीट जे असेल ते x8 हे पाठवलं जातं आणि x8 बीट इज कॉल्ड ॲज पॅरिटी बीट. आता हे कसं पाठवलं जातं पण हे समजा मी पॅरिटी बीट 1 केलं. इफ पॅरिटी बीट इज 1, आता कोणती पॅरिटी होईल याच्यामध्ये, आता पहा नंबर ऑफ वन्स पहा 1 2 3. सो देर आर 3 ones. So therefore transmitted word is of odd parity. म्हणजे जो ट्रान्समिट केलेला वर्ड असेल किंवा कोड असेल तो कुठल्या पॅरिटीचा आहे, ऑड पॅरिटीचा आहे. मग रिसिव्हरला काय केलं जातं, जर तिथं तुम्ही चेक केलं जर ती ऑड असेल तर समजायचं आलेला नंबर हा बरोबर आहे. आणि जर तो इव्हन झाला म्हणजे समजा चुकून याच्यामधला एखादा नंबर हा 0चा 1 झाला तर काय होईल, आता 1 2 3 4 म्हणजे रिसिव्ड जो वर्ड असेल त्याच्यामध्ये काय होईल, इव्हन पॅरिटी होईल. पाठवताना आपण पाठवली ऑड पॅरिटी, रिसिव्ड वर्ड जो असेल त्याच्यामध्ये काय येईल, इव्हन पॅरिटी येईल. आणि म्हणजेच देर इज अ 1 बीट एरर.
कुठला तरी एक बीट काय झालेलं आहे, बदलले. कुठला तो आपल्याला सांगता येत नाही, पण एवढं सांगू शकतो की रिसिव्ड वर्ड इज इनकरेक्ट वर्ड. आणि म्हणून आपण काय करतो की वी हॅव टू चेक दी पॅरिटी बीट. म्हणून आस्की कोड जो असेल तो असतो 7 बीट कोड. हा जो 7 बीट कोड असेल त्याच्याबरोबर काय केलं जातं, एक बीट पाठवलं जातं पॅरिटी बीट. आणि म्हणून हा टोटल कोड जो होतो तो होतो 8 बीट कोड. सो दिस इज अबाउट आस्की कोड. ठीक आहे. त्याच्यानंतर जर एक एक्झाम्पल आपण पाहिलं तर ते एक्झाम्पल असं आहे. हे एक्झाम्पल आहे. With an ASCII keyboard, each keystroke produces the ASCII equivalent of the designated character. म्हणजे प्रत्येक कीबोर्ड काय करेल, एक पर्टिक्युलर कोड जनरेट करेल. सपोज दॅट यू टाईप प्रिंट एक्स. व्हॉट इज द आउटपुट ऑफ अन ASCII कीबोर्ड. म्हणजे तुम्हाला टाईप काय करायचं आहे, प्रिंट एक्स करायचं आहे. प्रिंट एक्स केलं तर आउटपुट जे असेल ते काय असेल ते पाहायचं. आता सिक्वेन्स कसा येईल पहा. पी जो असेल तर पी साठी काय करायचं, पुन्हा हे टेबल वापरायचं. कॅपिटल घेतो आपण, त्यामुळे पी जो असेल त्याचं हे करताना काय येईल, 1010000. म्हणजे पी जर घेतला तर या ठिकाणी हा जो पी असेल तो येईल 1010000. मग याच पद्धतीनं काय करायचं, हा जो आर असेल त्याचा कोड पाहायचा टेबलमधून. हा जो आय असेल त्याचा कोड पहा. हा जो एन असेल त्याचा कोड पाहायचा. टी असेल त्याचा कोड पाहायचा. इथं मध्ये स्पेस आहे, प्रिंट आणि एक्समध्ये काय गॅप आहे म्हणजे स्पेस आहे, म्हणून इथं काय करायचं, स्पेस जो असेल त्याचा कोड पाहायचा. आणि शेवटी एक्स जो असेल कॅपिटल एक्स त्याचा इथं पर्टिक्युलर कोड पाहायचा. तर तुम्हाला कीबोर्डचा आउटपुट जे असेल, द आउटपुट ऑफ एन आस्की कीबोर्ड इज like this. Okay, this is the first example. Second, a computer sends a message to another computer using an odd parity bit. म्हणजे एका कॉम्प्युटरनी दुसऱ्या कॉम्प्युटरला मेसेज पाठवलेला आहे ऑड पॅरिटी बिट्स म्हणून. हिअर इज द मेसेज इन आस्की कोड कीबोर्ड. मेसेज इन आस्की कोड प्लस द पॅरिटी बीट. आता आपल्याला इथं पाहिजे की ऑड पॅरिटी. ऑड पॅरिटी बीट याचा अर्थ काय की याच्यामध्ये जे नंबर ऑफ वन्स असतील प्रत्येक लेटरमध्ये ते काय असले पाहिजेत, ऑड असले पाहिजेत. म्हणजे इथं पहा, पहिला जो आहे त्याच्यामध्ये 1 2 3 ऑड झालं. इथं 1 2 3 ऑड, 1 2 3 ऑड पॅरिटी, 1 2 3 ऑड पॅरिटी, 1 2 3 4 5 ऑड पॅरिटी. म्हणजे इथं बिट्स अशा पद्धतीनं ॲड करायचं की जेणेकरून हे ऑड नंबर ऑफ वन्स आले पाहिजे. मग आता पहा, इथं आपल्याला त्यांनी विचारले, मग आता हे पहिलं पॅरिटी बीट सोडून द्यायचं. हे पहिलं बीट सोडून द्या आणि 1001001 याच्यासाठी कोणता नंबर आहे तो पाहायचा. तर ते जर टेबल पाहिलं तर ते टेबल आपण जर चेक केलं तर तो जो सिम्बॉल असेल तो एच साठी, म्हणजे कॅपिटल एच साठी पहा 1001000. म्हणजे इथं हा जो नंबर असेल 1001000 हा काय आला, कॅपिटल एच आला. आणि मग याच पद्धतीनं काय करा, हे पहिलं बीट सोडून द्यायचं. पहिलं पॅरिटीचं बीट आहे ते घ्यायचं नाही. टेबलमध्ये हे पहिलं बीट तुम्हाला सापडणार नाही. बीट्स कोणती घ्यायची, x6 x5 x4 x3 x2 x1 x0. x7 बीट काय करायचं, सोडून द्यायचं. टेबलमध्ये हे पर्टिक्युलर कोड असेल त्याला लेटर कोणतं ते पाहायचं. आणि मग जर लेटर पाहिलं तर हे लेटर येतं एच, हे येतं ई साठी, हे येतं डबल एल, हे येतं एल, हे एल आणि हा येतो ओ. आणि म्हणून ट्रान्समिटेड वर्ड जो असेल तो तुमचा काय असेल, हॅलो. म्हणजे जर तुम्हाला कोड वर्डमध्ये जर एखादं लेटर पाठवायचं झालं, जर तुम्ही ह्या 1010च्या फॉर्मॅटमध्ये पाठवलं तर
आउटपुटला तुम्हाला काय दिसेल, फक्त 100 कोड दिसेल. आणि ज्याला हा कोड माहीत आहे तोच फक्त काय करेल, तो डिकोड करू शकेल. समजलं? तर हा झाला पहिला कोड, ASCII कोड. आता याच्यानंतर दुसरा जो कोड आहे तो आहे आपला XS3 कोड. XS3 कोड. आता XS3 कोड कसा आहे पहा. The XS3 code is an important 4-bit code sometimes used with binary coded decimal number. म्हणजे हा काय केला जातो, बायनरी कोडेड डेसिमल नंबर जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत, तर त्याच्याबरोबर हा वापरला जातो टू कन्वर्ट एनी डेसिमल नंबर इन टू इट्स XS3 फॉर्म, ॲड टू ईच डेसिमल डिजिट, ॲड 3 टू ईच डेसिमल डिजिट and then convert the sum to a BCD number. आता पहिल्यांदा पहा की BCD नंबर म्हणजे काय. BCD नंबर जो असतो इट इज कॉल्ड ॲज अ बायनरी कोडेड डेसिमल नंबर. आता बायनरी कोडेड डेसिमल नंबर म्हणजे काय, तर समजा नंबर आपण असा घेतला 139. हा नंबर आपल्याला कन्वर्ट करायचा आहे कशामध्ये, BCD मध्ये. तर काय करायचं, प्रत्येक नंबर कन्वर्ट ईच डेसिमल नंबर इन टू इट्स 4-bit बायनरी इक्वॅलंट. म्हणजे डेसिमल नंबर जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल कशामध्ये, बायनरीमध्ये, BCD कोडमध्ये, तर प्रत्येक डिजिट काय करायचं, त्याच्या बायनरीमध्ये कन्वर्ट करा. सो 1 साठी काय येईल, 0001 हा बायनरी झाला. 3 साठी काय येईल 0011. 9 साठी काय येईल 1001. सो दिस इज द BCD कोड नंबर ऑफ 139. म्हणजे इथं 139 डेसिमलमध्ये होता, याचं कन्वर्जन करायचं झालं तर हे सलग लिहायचं 0001 0011 1011. हा झाला तुमचा BCD कोड. म्हणजे BCD कोडमध्ये XS3 कोड घेताना आपण इथं मुद्दाम BCD कोड घेतो, कारण BCD कोड हा XS3 कोड इज युज्ड विथ द BCD कोड. तर कन्वर्ट ईच डेसिमल डिजिट इन टू इट्स 4-bit बायनरी इक्वॅलंट, सो यू विल गेट अ BCD नंबर. ठीक आहे. आता आपण पुन्हा इकडं XS3 कोडवरती. आता XS3 कोडवरती कसं येतं पहा. एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे लक्षात येईल. यू हॅव टू कन्वर्ट 12 डेसिमल into XS3. XS3 याचाच अर्थ 3 नी जास्त. मग काय करायचं, हा 12 नंबर घेतला, ॲड 3 टू ईच डेसिमल डिजिट. इथं ह्या 2 मध्ये 3 ॲड करा, 1 मध्ये 3 ॲड करा, 2 मध्ये 3 ॲड केलं तर किती येईल 5, 1 मध्ये 3 ॲड केलं तर किती येईल 4. and convert this number into its binary form or BCD form. 4 असेल त्याचं काय करायचं, नॉट बायनरी, इट इज BCD फॉर्म, कारण बायनरी म्हटलं तर 45चं बायनरी होईल. तसं नाही, आपल्याला काय करायचं, ईच डिजिट इज कन्वर्ट इन टू इट्स BCD फॉर्म. म्हणजे आता 5 असेल त्याचा बायनरी, इथं बायनरी करायचं. 5चा बायनरी किती येईल 0101 आणि 4 साठी हा किती येईल 0100. दिलेला नंबर लिहायचा 1 2 लिहिला, प्रत्येक डेसिमल डिजिटमध्ये 3 ॲड करा. XS3 म्हणजे दिलेला नंबर 3 नी वाढवायचा. 2 + 3 5, 1 + 3 4. आणि हा जो 5 आणि 4 असेल कन्वर्ट इट इंटू BCD. आणि BCD नंबर कसा कन्वर्ट करायचा, कन्वर्ट दॅट डिजिट into its 4-bit बायनरी इक्वॅलंट. आणि 5चा बायनरी इक्वॅलंट येतो 0101, 4चा येतो 0100. सो देअरफॉर 12 टू द बेस 10 इज इक्वल टू, हा कोड लिहायचा झाला तर 0100 0101 टू द XS3. ठीक आहे. सेकंड एक्झाम्पल घेऊ. सेकंड एक्झाम्पल घेतो आपण 29.
to the base 10, we have to convert it into excess3. Number लिहा 2, 9, add 3 into each decimal digit. 9 plus 3 you will get 12. 2 plus 3 5. इथे एक प्रिकॉशन घ्या की 9 plus 3 केल्यानंतर इथं 12 आलं तर हा 1 इकडे घ्यायचा नाही, तिथंच लिहायचा. बरोबर आहे, कारण आपण प्रत्येक याच्यामध्ये काय करतोय 3 एक्सेस ॲड करतोय. सो 9 plus 3 12. नाव दिस इज द so we have add 3 into each decimal digit. So 9 plus 3 will get 12. Convert this number into its BCD equivalent. 12 चा BCD घेतला तर तो येईल 1 1 0 0. 8 plus 4 12. आणि 5 चा किती येईल 0 1 0 1. 4 plus 1 5. म्हणजे 5 चा येईल 0 1 0 0. 12 चा येईल 1 1 0 0. आणि मग हे नंबर एकत्र लिहायचे. So therefore 29 to the base 10 is equal to 0 1 0 1 1 1 0 0. हा होईल तुमचा excess3 कोड. म्हणजे excess3 कोड खूप सिंपल आहे. पण दिलेला जो नंबर असेल त्याच्यामध्ये 3 ॲड करायचं, जो नंबर येईल त्याचा BCD इक्विव्हॅलंट करायचा. हे दिलेला नंबर त्याच्यात 3 ॲड केले. फक्त ॲड करताना काय करायचं, इकडे कॅरी घ्यायची नाही. बरोबर आहे, ही फक्त प्रिकॉशन घ्या आणि दिलेला नंबर जो आलेला असेल ॲड करून त्याचा BCD इक्विव्हॅलंट फाइंड आउट करायचं. अशा पद्धतीनं तुम्ही कुठलाही नंबर काय करू शकता, excess3 मध्ये कन्वर्ट करू शकता. तर आज आपण 2 कोड्स पाहिले. पहिला जो कोड होता तो होता ASCII कोड आणि दुसरा जो कोड होता तो excess3 कोड. नेक्स्ट टाइम आपल्याला एक नवीन कोड पाहायचा आहे, दॅट इज कॉल्ड ॲज ग्रे कोड. आज इथंच थांबू. थँक्यू.